मॉर्निंग फ्रेंड्स. इकॉनॉमिक्सच्या मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नवीन चॅप्टर चालू करणार आहोत. हा आहे चॅप्टर नंबर 5 फॉर्म्स ऑफ मार्केट. मित्रांनो जर बघायला गेलं तर एक अतिशय प्रॅक्टिकल, अतिशय सोपा, अतिशय इंटरेस्टिंग असा हा चॅप्टर आहे. आणि या चॅप्टरचं एक सांगून ठेवतो तुम्हाला की बरंचसं या चॅप्टरमध्ये मित्रांनो जर का लर्न करायचं ठरलं तर तुम्ही प्रॅक्टिकल सेन्स काय वापरता या ठिकाणी मित्रांनो तुमचा प्रॅक्टिकल सेन्स बराच मॅटर करतो. ठीक आहे, तर चॅप्टर अतिशय सोपं आहे. फक्त एवढंच की ज्या वेळेस मित्रांनो मी एक्सप्लेन करत असेल त्यावेळेस माझ्या एक्सप्लेनेशनकडे प्रॅक्टिकल व्ह्यू पॉइंटने बघा, बाकी चॅप्टर तुमच्या लक्षात येईलच. तर मित्रांनो सगळ्यात पहिले आपण मार्केटची डेफिनेशन बघणार आहोत, मार्केटची कन्सेप्ट पाहणार आहोत आणि एकदम शॉर्ट मध्ये मार्केटचे टाइप्स पाहणार आहोत, कारण ते शॉर्टच आहे. तर सगळ्यात पहिले मार्केट म्हणजे काय मित्रांनो? मार्केट ही कन्सेप्ट ज्यावेळेस तुम्ही डोक्यात घेता, मार्केट हा शब्द ज्यावेळेस तुमच्या डोळ्यासमोर येतो त्यावेळेस मला सांगा की तुम्ही एक्झॅक्टली काय व्हिज्युअलाइज करता. तुमच्या डोळ्यासमोर मित्रांनो कोणीतरी सेलर येतो, कोणीतरी आपल्यासारखे बायर येतात. तो सेलर त्या बायरला काहीतरी सेल करतोय हे तुमच्या डोक्यात असतं. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मार्केट जर आपण आपल्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये विचार केला किंवा आपण आपल्या ऑर्डिनरी लँग्वेजमध्ये जर कन्सिडर करायचं ठरलं तर मार्केटचा शब्दशः द एक्झॅक्ट अँड लिटरल मिनिंग काय होतो? मार्केट इज अ प्लेस वेअर द गुड्स अँड सर्व्हिसेस आर बॉट अँड सोल्ड. It is referred to a particular place. It is the market of the place. Correct? मार्केटचा आपण विचार केला तर मित्रांनो मार्केटचा अर्थ आपल्या डोळ्यासमोर काय येतो? मार्केट म्हणजे अशी कोणतीही जागा जिथे सेलर आहे, बायर आहे. सेलर बायरला कोणते तरी मित्रांनो गुड्स अँड सर्व्हिसेस काय करत आहे मित्रांनो? सेल करत आहे. सो मार्केट आपल्या भाषेमध्ये अशी कोणतीही जागा जिथे वस्तू सेल किंवा परचेस केल्या जातात. मग इकॉनॉमिक्स मध्ये मित्रांनो सेम गोष्टी किंवा सेम कन्सेप्ट आहे का? नाही. तुम्हाला माहिती आहे की आपल्या इकॉनॉमिक्स मध्ये प्रत्येक कन्सेप्ट ही आपल्या ऑर्डिनरी किंवा नॉर्मल कन्सेप्ट पेक्षा, आपल्या नॉर्मल लँग्वेज पेक्षा काय असते? वेगळी असते. तर इकॉनॉमिक्स मध्ये मित्रांनो मार्केटचा अर्थ काय केला जातो बघा. इन इकॉनॉमिक्स, ठीक आहे, काय करतात बघा ते फ्रेंड्स. मार्केट इज अन अरेंजमेंट. आपल्या नॉर्मल लँग्वेज मध्ये ते काय बोलतात? मार्केट इज अ प्लेस. पण इकॉनॉमिक्स मध्ये काय? मार्केट इज अन अरेंजमेंट. गरजेचं नाही प्लेसच असायला पाहिजे. मार्केट म्हणजे पर्टिक्युलर जागाच असायला पाहिजे असं काही नाही. मार्केट कॅन बी अन अरेंजमेंट. कोणते अरेंजमेंट? वेअर बायर्स अँड सेलर्स कम इन क्लोज कॉन्टॅक्ट विथ ईच अदर डायरेक्टली और इनडायरेक्टली. मित्रांनो बायर्स आणि सेलर्स एकमेकांच्या काय होतात? कॉन्टॅक्ट मध्ये येतात, क्लोज कॉन्टॅक्ट मध्ये. क्लोज कॉन्टॅक्ट म्हणजे काय? की ते एकमेकांशी डील करू शकते इतके कॉन्टॅक्ट मध्ये येतात. ठीक आहे. आता हे कॉन्टॅक्ट एक तर त्यांचं फेस टू फेस असेल. फेस टू फेस मीन्स व्हॉट? डायरेक्टली. किंवा ते फेस टू फेस कॉन्टॅक्ट न करता कोणत्या तरी मीडियाचा वापर करून, कसल्या तरी मित्रांनो साधनाचा वापर करून काय करतात? एकमेकांशी कॉन्टॅक्ट करतात. ॲज लाईक मित्रांनो आता तुम्ही तुमच्या भाषेत बघा, Amazon सेलर आपल्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये कधी येत नाही. फ्लिपकार्ट सेलर आपल्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये. ऑनलाईन कोणतेही शॉपिंग करा, सेलर डझंट कम इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ कस्टमर. इट इज थ्रू द वेब. मित्रांनो नेटचा वापर करून ते एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात. सो इट इज इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट. सो मार्केट इज अन अरेंजमेंट वेअर बाय द बायर्स अँड द सेलर्स कम इन क्लोज कॉन्टॅक्ट विथ ईच अदर डायरेक्टली अँड इनडायरेक्टली. आता एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येऊन ते काय करतात मित्रांनो? टू सेल अँड बाय गुड्स अँड सर्व्हिसेस. एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येऊन मित्रांनो ते काय करतात? टू सेल अँड बाय गुड्स अँड सर्व्हिसेस. सो सी व्हॉट इज मीन बाय मार्केट इन अवर ऑर्डिनरी लँग्वेज. मार्केट इज अ प्लेस वेअर सेलर्स अँड बायर्स कम इन टू कॉन्टॅक्ट विथ ईच अदर. हे झालं ऑर्डिनरी लँग्वेज. इकॉनॉमिक्स मध्ये काय? मार्केट इज नॉट अ प्लेस, इट इज एन अरेंजमेंट, इट इज अ प्लॅटफॉर्म. ठीक आहे, थ्रू विच द सेलर्स अँड बायर्स कम इन टू कॉन्टॅक्ट और क्लोज कॉन्टॅक्ट
विथ इच अदर डायरेक्टली और इनडायरेक्टली. कशासाठी? फॉर सेलिंग गुड्स अँड सर्व्हिसेस. म्हणजे एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल तर ऑर्डिनरी लँग्वेज मध्ये मित्रांनो समोरासमोर भेटले तरच मित्रांनो त्याला मार्केट बोलतात. इकॉनॉमिक्स मध्ये समोरासमोर भेटायची गरज नाही. मग आता मित्रांनो एखादं पर्टिक्युलर प्लेस किंवा अरेंजमेंट ही मार्केट आहे की नाही अकॉर्डिंग टू इकॉनॉमिक्स डेफिनेशन. मित्रांनो हे आपण ओळखायचं कसं तर त्याच्यासाठी हे 5 क्रायटेरिया थोडक्यात त्याच्यात त्यांनी दिलेले आहेत. समजलं? नंबर 1, देअर मस्ट बी बायर अँड सेलर. बायर्स आणि सेलर्स पाहिजेत, प्रेझेंट पाहिजेत. नंबर 2, द प्रोडक्ट अँड सर्व्हिस टू बाय अँड सेल. बायर आणि सेलर कडे मित्रांनो प्रोडक्ट आणि सर्व्हिस अवेलेबल पाहिजे बाय आणि सेल करण्यासाठी. नंबर 3, प्राइस ऑफ द प्रोडक्ट. ती सर्व्हिस किंवा गुड्स ते प्रोडक्ट जे सेलर सेल करतोय ते तो समोरच्याला इन रिटर्न काहीतरी घेऊन त्याला सेल करत असला पाहिजे, प्राइस घेऊन. जर का तो त्याला काही गिफ्ट करत असेल ना तर दॅट कॅन नॉट बी ट्रीटेड ॲज सेल. त्याला तुम्ही सेल नाही म्हणू शकत. समजलं? आणि त्याला तुम्ही मार्केट पण नाही म्हणू शकत. एखादा आउट ऑफ लव, आउट ऑफ काय म्हणतात अफेक्शन समोरच्याला एखादा गिफ्ट देऊ शकतो. इट इज नॉट अ मार्केट. नेक्स्ट, there is close contact between buyer and seller and both of them have the knowledge about the market. ठीक आहे? सेलर आणि बायर हे दोघं पण एकमेकांच्या क्लोज कॉन्टॅक्ट मध्ये आहेत आणि खूप इम्पॉर्टंट थिंग म्हणजे काय मित्रांनो की त्या दोघांना पण मार्केट बद्दल काय आहे बऱ्यापैकी नॉलेज आहे. म्हणजे सेलर बायर पाहिजे. नंबर 2 त्यांच्याकडे गुड्स अँड सर्व्हिस पाहिजे. नंबर 3 परचेस सेल पाहिजे ज्याच्यामध्ये प्राइस पेड असली पाहिजे. नंबर 4 त्यांचा एकमेकांशी कॉन्टॅक्ट पाहिजे. आणि नंबर 5 त्या दोघांना मार्केट विषयी 100% नॉलेज पाहिजे. या 5 कंडिशन्स जर का सॅटिस्फाय झाल्या तर अकॉर्डिंग टू इकॉनॉमिक्स इट इज रेफर्ड ॲज मार्केट. दॅट अरेंजमेंट इज नोन ॲज मार्केट. ठीक आहे? तर ही होती मित्रांनो आपली मार्केटची कन्सेप्ट. आता आपण बघणार आहोत मित्रांनो मार्केटचं क्लासिफिकेशन किंवा मार्केटची मित्रांनो काय म्हणतो आपण बायफर्केशन्स. आता मार्केट कोणकोणत्या प्रकारे मित्रांनो बायफर्केट होऊ शकतं. मार्केट प्लेस प्रमाणे बायफर्केट होऊ शकतं. मार्केट टाइम प्रमाणे बायफर्केट होऊ शकतं. आणि अजून एक तिसरा प्रकार आहे की मार्केट कॉम्पिटिशन प्रमाणे सुद्धा बायफर्केट होऊ शकतं. ठीक आहे? तर मित्रांनो आपण स्टेप बाय स्टेप जाणार आहोत. सगळ्यात पहिले क्लासिफिकेशन ऑन द बेस ऑफ प्लेस. प्लेस प्रमाणे मार्केट कसं बायफर्केट होईल. प्लेस म्हणजे काय? आपण ट्रेड कुठे करतो, कोणत्या मार्केटमध्ये करतो, या लेवलला कोणत्या लेवलला करतो त्याच्याप्रमाणे मार्केट बायफर्केट होतं. एक समजा तुम्ही ज्या सिटीमध्ये मित्रांनो प्रोड्यूस करत आहात किंवा तुम्ही ज्या स्टेटमध्ये गुड्स प्रोड्यूस करत आहात त्याच सिटी किंवा त्याच स्टेटमध्ये मित्रांनो जर का तुम्ही सेल केला तर इट इज नोन ॲज लोकल मार्केट. ज्या शहरात ज्या राज्यात तुम्ही प्रोड्यूस करताय तिथेच तुम्ही सेल करताय. इट इज लोकल मार्केट. म्हणजे तुम्ही नाशिकमध्ये प्रोड्यूस केले आणि महाराष्ट्रात कुठेही विकले इट इज लोकल. नेक्स्ट टाइप ऑफ मार्केट इज नॅशनल मार्केट. आता नावावरूनच कळलं असेल तुम्हाला की नॅशनल तुम्ही जे काही प्रोड्यूस करत आहात ते गुड्स अँड सर्व्हिसेस तुम्ही विदिन द सेम कंट्री वेअर द गुड्स अँड सर्व्हिसेस आर प्रोड्यूस, जिथे गुड्स अँड सर्व्हिस प्रोड्यूस केलेले आहे त्याच कंट्रीमध्ये मित्रांनो तुम्ही ते गुड्स अँड सर्व्हिसेस काय केले सेल केले. तर सच टाइप ऑफ मार्केट इज नोन ॲज नॅशनल मार्केट. आणि इंटरनॅशनल मार्केट, इंटरनॅशनल मार्केट तुमच्या लक्षात आलंच असेल. इंटरनॅशनल मार्केट इज अ मार्केट विच इज वेअर द गुड्स अँड सर्व्हिसेस आर सोल्ड बियॉन्ड द टेरिटोरियल बाउंड्रीज ऑफ द कंट्री. कंट्री म्हणजे काय? देश. देशाच्या बाहेर जाऊन मित्रांनो तुम्ही काय करताय माल विकताय. करेक्ट? म्हणजे लोकल सेम सिटी किंवा स्टेट, नॅशनल सेम कंट्री आणि इंटरनॅशनल म्हणजे काय अक्रॉस द कंट्री. देशाच्या बाहेर जाऊन मित्रांनो तुम्ही काय करत आहात गुड्स सेल करत आहात. तर मित्रांनो हे झाले अकॉर्डिंग टू प्लेस आपले 3 क्लासिफिकेशन. आता अकॉर्डिंग टू टाइम मित्रांनो आपण बघणार आहोत. तर अकॉर्डिंग टू टाइम आपले मित्रांनो मार्केटचे टाइप्स काय? सी व्हेरी शॉर्ट पीरियड, शॉर्ट पीरियड, लॉन्ग पीरियड, व्हेरी लॉन्ग पीरियड. आय रिपीट अकॉर्डिंग टू टाइम मार्केटचे टाइप्स काय? नंबर 1 व्हेरी शॉर्ट पीरियड, नंबर 2 शॉर्ट पीरियड,
नंबर 3 लॉंग पिरियड आणि नंबर 4 व्हेरी लॉंग पिरियड. याच्यामध्ये मित्रांनो लक्षात घ्या की तुमचा टाइम पिरियड जो आहे त्याच्याप्रमाणे तुमच्या मित्रांनो मार्केटचं क्लासिफिकेशन झालं आहे. तर आता त्याचा पहिला प्रकार आहे व्हेरी शॉर्ट पिरियड. व्हेरी शॉर्ट पिरियड म्हणजे काय? द टाइम पिरियड फॉर प्रोडक्शन अँड सेल इज इन डेज ऑर इन जस्ट अ फ्यू वीक्स. जिथे नंबर ऑफ डेज किंवा नंबर ऑफ वीक्स चा पिरियड असतो मार्केटचा. समजलं? अशा मित्रांनो टाइप ऑफ मार्केटला बोललं जातं व्हेरी शॉर्ट पिरियड मार्केट. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल टाइप ऑफ मार्केट ऑफ व्हेजिटेबल्स. व्हेजिटेबल मार्केट, फ्रूट मार्केट हे व्हेरी शॉर्ट पिरियड मार्केट. मित्रांनो नंबर ऑफ डेज किंवा मॅक्स टू मॅक्स वीक्स मध्ये मित्रांनो मार्केट काय होतं डन होतं. देर इज अ कंटिन्युअस फ्लो ऑफ प्रोडक्शन अँड सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. कंटिन्युअस बाइंग अँड सेलिंग चालू असतो. सो इट इज टर्म्ड एज व्हेरी शॉर्ट पिरियड मार्केट. नेहमी लक्षात ठेवा व्हेरी शॉर्ट पिरियडचा जो मित्रांनो पिरियड आहे किंवा व्हेरी शॉर्ट पिरियड जे मार्केट आहे त्याच्यामध्ये सप्लाय ऑफ कमोडिटी इज ऑलवेज फिक्स्ड. सप्लाय ऑफ कमोडिटी जे आहे तेवढंच मित्रांनो सप्लाय केलं जाऊ शकतं. सप्लाय कॅनॉट बी इन्क्रीज्ड. सप्लाय वाढवू नाही शकत. करेक्ट. नेक्स्ट इज शॉर्ट पिरियड. आता शॉर्ट पिरियड मार्केट म्हणजे काय? द प्रोडक्शन अँड सेल्स टेक्स प्लेस in a given year, or we may say that the short period market is the market where the goods and services are bought and sold in a period less than 1 year. जिथे मित्रांनो पिरियड हा 1 वर्षापेक्षा कमी मित्रांनो कालावधीचा असतो. 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी तुम्ही मित्रांनो काय करता? मार्केट परचेस सेल साठी वापरता. दॅट इज द शॉर्ट पिरियड मार्केट. ठीक आहे. आता शॉर्ट पिरियड मार्केटमध्ये एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी, आपले 4 फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन कोणते? लँड, लेबर, कॅपिटल अँड एंटरप्रेन्युअर म्हणजेच एंटरप्राइज म्हणजेच आपला बिझनेस. दीज आर 4 फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. तुम्ही शॉर्ट पिरियड मध्ये यातला फक्त मित्रांनो जर उद्या ठरलं की सप्लाय ऑफ काय म्हणतात गुड्स अँड सर्व्हिसेस इन्क्रीज करायचा, तर मित्रांनो तुम्हाला सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस खूप इन्क्रीज करता येणार नाही. शॉर्ट पिरियड मध्ये तुम्ही मला सांगा काय इन्क्रीज करू शकता फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन मध्ये? लँड इन्क्रीज करू शकता? नाही. कॅपिटल इन्क्रीज करू शकता? नाही. एंटरप्रेन्युअर म्हणजे बिझनेस इन्क्रीज करू शकता? नाही. देयर इज ओनली वन फॅक्टर ऑफ प्रोडक्शन दॅट इज लेबर. तुम्ही मित्रांनो शॉर्ट पिरियड मध्ये फक्त लेबर इन्क्रीज करून प्रोडक्शन वाढवू शकता. बाकीच्या फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन तुम्ही टच करू शकत नाही शॉर्ट पिरियड मध्ये. सो इन शॉर्ट सांगायचं झालं तर सप्लाय ऑफ goods and services can be increased in short period only up to the supply of labor. Only labor is a factor of production that can be increased and supply can be adjusted. मित्रांनो आपला थर्ड टाइप आहे that is long period. आता long period म्हणजे काय? फ्रेंड्स पिरियड मोर दॅन 1 year up to 5 years. 1 वर्षापेक्षा जास्त 5 वर्षापर्यंतचा पिरियड हा मित्रांनो लॉंग पिरियड धरला जातो. Market which runs for a period of more than 1 year up to 5 years is known as long period market. आता long period जर का धरलं 5 years चा जर का तुम्ही पिरियड कन्सिडर केला तर मित्रांनो all factors of production can be adjusted according to the increasing supply. मार्केटमध्ये जेवढं डिमांड जास्त आहे तेवढा सप्लाय जास्त करावा लागेल आणि तुम्ही लॉंग पिरियड मध्ये मित्रांनो सगळे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन काय करू शकता? इन्क्रीजिंग सप्लायच्या गरजेप्रमाणे काय करू शकता मित्रांनो? वाढवू शकता. So in long period the firm can adjust all cost. All cost means all cost of productions. And the last one is very short period. Very long period. Very long period म्हणजे काय मित्रांनो? The market that runs for more than 5 years. ठीक आहे. आणि ऑब्वियस आहे तुम्हाला लक्षात आलंच असेल की very long period मध्ये मित्रांनो supply can be increased to any extent because all factors are variable in long term. Long term मध्ये तुम्ही किती सप्लाय काय करू शकता? वाढवू शकता. कारण तेवढा पिरियड तुमच्या हातात आहे. तो सप्लाय वाढवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या त्या गोष्टी यू कॅन मेक इट पॉसिबल. ठीक आहे. तर फ्रेंड्स हे होते अकॉर्डिंग टू टाइम पिरियड 4 टाइप ऑफ मार्केट. अजून पण मित्रांनो ऑन द बेसिस ऑफ कॉम्पिटिशन सुद्धा मित्रांनो मार्केट डिवाइड होतं. परफेक्ट कॉम्पिटिशन अँड इनपरफेक्ट कॉम्पिटिशन. त्याच्यात पण प्रकार आहेत मित्रांनो. मोनोपॉली, ओलिगोपॉली, मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. तर ते आपण मित्रांनो पुढे बघू. कारण या प्रत्येकामध्ये मित्रांनो आपल्याला एक्सप्लेनेशन घ्यायचं आहे, त्याचे फीचर्स पाहायचे,
काही काही ठिकाणी मित्रांनो प्राइस डिटर्मिनेशन शिकायचं आहे. तर तो प्रत्येक टाईप हा आपला सेपरेट कन्सेप्ट आहे आणि सेपरेट पॉईंट आहे. ठीक आहे, आपलं प्रत्येक सेपरेट लेक्चर आहे असं म्हटलं तरी चालेल. तर फ्रेंड्स, हे होते मार्केट म्हणजे काय आणि मार्केटचे टाईप्स, कन्सेप्ट ऑफ मार्केट अँड टाईप्स ऑफ मार्केट. फ्रेंड्स, बघा, अभ्यास करा, अतिशय सोपा चॅप्टर आहे. ठीक आहे, आणि लवकरच भेटू अशी अपेक्षा करूयात. काही डिफिकल्टीज असतील तर 8380092791 या नंबरवर कॉल करा. तोपर्यंत काळजी घ्या, घरात राहा, सुरक्षित